सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास विटा मैनी रोडवर विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन माळी यांना बेजबाबदारपणे वाहने चालवणं तसेच दुचाकीवरून ट्रिपल सीट चालवणं, मद्यप्राशन करून रस्त्यावर दुचाकी वाहन चालवताना व हेल्मेट न वापरणं अशा दुचाकी चालकांवर व चारचाकी चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर वाहतूक निरीक्षक सचिन माळी यांनी वाहतूक पोलिसांना विटा शहरात पेट्रोलिंग करण्याच्या सूचना व अशा वाहनधारकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। त्या अनुषंगाने विटा वाहतूक नियंत्रण शाखेकडील विक्रम गायकवाड, सचिन दळवे चव्हाण व हे पेट्रोलिंग करत असताना विटा मैनी रोडवर MH 41 AU 9188 अशोक लेलँड 6 चाकी टेम्पो सुसाट वेगाने बेजबाबदार रीतीने रस्त्यावरून येत असताना वाहतूक पोलीस विक्रम गायकवाड यांच्या निदर्शनास आला। यावेळी तातडीने वाहतूक पोलिसांनी या गाडीचा पाठलाग करून गाडी थांबवली। या गाडीचा चालक व चालकाची अवस्था पाहिल्यानंतर वाहतूक पोलिसांना मोठा धक्का बसला। सदर हा चालक दारू पिऊन हे 6 चाकी टेम्पो रस्त्यावर चालवण्याचं निदर्शनास आलं। वेळेत वाहतूक पोलीस यांच्या निदर्शनास हे आल्याने पुढे होणारा मोठा अनर्थ टळला। सदर या चालकाला ताब्यात घेतल्यानंतर अक्षरशः त्याला सरळ उभा राहता येत नव्हतं, एवढी ड्रिंक घेऊन तो गाडी चालवत होता। पोलिसांनी ताब्यात घेत असताना या ट्रक चालकाने स्टेअरिंगवरून उतरण्यास विरोध केला। यावेळी कसाबसा त्याला विश्वासात घेऊन ट्रक चालकाला वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतलं व त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। तर वाहतूक पोलिसांनी स्वतः ट्रक चालवत विटा पोलीस ठाण्यापर्यंत ट्रक घेऊन आल्यानंतर सदर हा सर्व प्रकार विटा वाहतूक नियंत्रण कक्ष वाहतूक पोलीस अधिकारी सचिन माळी यांना वाहतूक पोलिसांनी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर सदर त्याच्यावरती मादक पदार्थांचं सेवन करून रस्त्यावर 6 चाकी गाडी चालवल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करत चालकाला त्याचं नाव पोलिसांनी विचारल्यानंतर सदर त्याचे नाव गणेश दादा सुकवर वय वर्ष 25 राहणार बाभुळगाव तालुका येवला जिल्हा नाशिक असे सांगितलं। त्याच्याकडे गाडी चालवण्याचा लायसन म्हणजे विना ड्रायव्हिंग लायसन व दारू पिऊन रस्त्यावर गाडी चालवल्याने तसेच कायदेशीर कारवाई करत वाहतूक पोलिसांनी त्या चालकास न्यायालयात उभा केल्यानंतर विना ड्रायव्हिंग लायसन्स आणि दारू पिऊन गाडी चालवल्याने विटा कोर्टाने दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या तरुणाला 12,500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। या झालेल्या कारवाईनंतर बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।